नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज विषय घेऊन आलोय ते म्हणजे जरांगे पाटील हे आंदोलन सुरू करतायत 30 मे पासून. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं टायमिंग चुकलंय का, किंवा जरांगे पाटलांचीच दिशा भरकटली आहे का, असा एक प्रश्न सध्या विचारला जातोय. अर्थात आपण हा प्रश्न विचारत नाही आहोत, तर अगदी मराठा समाजामधली काही लोक हा प्रश्न उपस्थित करतायत. मराठा समाजामधले जे तरुण आहेत ते सुद्धा संभ्रमात पडलेत की आत्ता हे आंदोलन कशासाठी. म्हणजे जर का याआधी 8 ते 9 आंदोलनं झाली, ज्या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की हा बघा JR, आपलं आंदोलन हे शेवटी यशस्वी झालेलं आहे. मग जर का आंदोलन यशस्वी झालेलं आहे तर प्रत्येक वेळी मग मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाचं हत्यार का उपसतायत. आणि आत्ता देखील जर का मुंबईमध्ये ते वर्षभरापूर्वीच आले होते, मुंबईमध्ये लाखो मराठा येऊन धडकले होते. मनोज जरांगे पाटील त्यावेळेला म्हणाले की सरकारने मागण्या मान्य नाही केल्या, तर आता जे व्हायचं ते होईल, एकूण तणावाची स्थिती होती. त्याही वेळेला सरकारकडनं मग अखेर शेवटच्या क्षणी एक GR देण्यात आला आणि मनोज जरांगे पाटलांचं जी सगळ्यात प्रमुख मागणी होती, हैदराबाद गॅझेट लागू करा, ती सुद्धा सरकारने ऐकली. आणि मग त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांचं कौतुक केलं, तो GR हातात घेतला आणि मग ते परत गेले. आणि त्याच्यानंतरही जरांगे पाटील असं म्हणत होते की मग त्यांनी फडणवीसांचं ते वारंवार कौतुक करत राहिले आणि मग ते म्हणले की आपल्या आंदोलनाला शेवटी यश मिळालेलं आहे, आज मराठा समाजाला आपण आरक्षण मिळवून दिलेलं आहे. अशा पद्धतीची सगळी भाषा त्यावेळेला जरांगे पाटलांनी बोलली. मग आता नेमकं परत काय झालेलं आहे, आता पुन्हा 30 मेला आंदोलनाचा पुकार त्यांनी का केलेला आहे, तर ते मग सातारा गॅझेट का लागू होत नाहीये, सातारा गॅझेटवर सरकारने आपल्याला आश्वासन दिलेलं होतं आणि हे बरोबर आहे. म्हणजे सातारा गॅझेटच्या आम्ही लागू करू असंही सरकार म्हणालेलं होतं, पण त्या बाबतीमधला कुठलाही GR हा सरकारने दिलेला नाही. त्या बाबतीमध्ये कोणतंही काम चालू आहे असं आत्ता काही दिसत नाही आहे. कोल्हापूर गॅझेटबद्दलची ती स्थिती आहे, पण हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये काम सुरू आहे, पण ते खूपच धीम्या गतीनं सुरू आहे असंही म्हणायला हरकत नाही. पण तरी एक साधारणतः 52-55 लाख नोंदी ज्या काही आहेत त्या समोर आलेल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुद्धा सुरू आहे, फक्त ते काम वेगाने नाही आहे एवढाच त्यातला एक भाग आहे. पण आता हे सगळं असताना मग मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनाचं टायमिंग चुकलंय अशी चर्चा का होतीये. ती चर्चा होणं स्वाभाविक आहे. एक मुळात लक्षात घ्या, आपल्याला याच्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये बघितलं पाहिजे. एक तर टायमिंग चुकलंय का, तर ते चुकलं असेल तर ते का चुकलंय एक. दुसरं, मनोज जरांगे पाटलांची दिशा भरकटली आहे का, तर ती असेल तर का. या 2 टप्प्यांमध्ये आपण याचा विचार करूयात. मुख्य म्हणजे एक तर टायमिंग चुकलंय का, तर असं म्हणायला हरकत नाही की हो टायमिंग चुकलंय. एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजामधलं एक असं नेतृत्व तयार झालेलं आहे किंवा पुढे आलेलं आहे की आज मनोज जरांगे पाटील जे म्हणतील ती पूर्व दिशा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एखादा आदेश दिला तर त्या आदेशाबरोबर हुकूम काम करणं हे मराठा समाज करत होता. हे काही काळापर्यंतचं चित्र अगदी मागच्या आंदोलनापर्यंतचं आपण बघितलेलं आहे. म्हणजे जरांगे पाटलांनी आवाज दिला की शांततेचं आवाहन जर त्यांनी केलं तर पूर्ण शांततेमध्येच ते आंदोलन पार पडलेलं आहे. इतकं ज्या माणसाच्या मागे हा समाज उभा राहिलेला होता, तोच आज समाजामधले अनेक काही माणसं असं का म्हणतात की हे टायमिंग चुकलं आहे. तर याचं एक कारण आहे, प्रमुख कारण आहे, ते म्हणजे आज एक लक्षात घ्या, आज महाराष्ट्रामधला आपण विचार केला तर अक्षरशः सूर्य आग ओकतोय. इतकी उष्णता आज आपण सगळेजण सहन करतो. आज तुम्ही अमरावती अकोल्यामधली जर का स्थिती बघितली तर 47 पर्यंत टेम्परेचर पोचलेलं आहे. हैराण झालेली आहेत माणसं. अशा वेळेला तुम्ही पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाने एकवटावं अशा पद्धतीचं आवाहन करताय. ही कशासाठी येतील का लोक, एवढ्या आज एवढी उष्णता आहे तर लोक खरंच येतील का, हा एक प्रश्न त्यातनं निर्माण होतो. मुंबईमध्ये तुम्हाला आठवत असेल पनवेलच्या भागामध्ये एक आध्यात्मिक मोठं एक सत्र भरलेलं होतं. त्यालाही लाखोनी संख्येने लोक आलेली होती. तेही असंच मे महिन्याच्या उकाड्यामध्ये ते भरलेलं होतं. त्याच्यामध्ये एक 2-3 जीव सुद्धा गेला अति उष्माघातानं.
आता तुम्ही जेव्हा अंतर्वाली सराटीमध्ये लोकांना बोलवताय, आज एवढी उष्णता आहे, बाहेर सूर्य आग ओकतोय, अशी स्थिती असताना उद्या जर काही अघटित घडलं, काही लोकांना जर त्रास झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा देखील एक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतो. दुसरं, आज इराण अमेरिका युद्ध जे काही आहे याचे पडसाद जगावर उमटलेले आहेत. आज भारत सुद्धा याच्यामध्ये होरपळतोय. आज गॅस असेल, पेट्रोल, डिझेल यांचे भाव तर दिवसागणिक वाढतायत. त्याचा तुटवडा आपल्याला भासतोय. आज घरांमधनं गॅस मर्यादित झालेला आहे. म्हणजे महिन्यामध्ये 2 सिलेंडर मिळत होते, तिथे आता महिन्यापाठी 1 सिलेंडर मिळतोय, अशी स्थिती आहे. महागाई भडकलेली आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. अशा वेळेला या स्थितीमध्ये जेव्हा एक वेगळ्या अवस्थेतनं आता महाराष्ट्र जात असताना या स्थितीमध्ये हे आंदोलनाची गरज आहे का, असा एक प्रश्न आता त्या माध्यमातून निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतोय. आपण मागच्या काळामध्ये देखील बघितलंय की आंदोलन जेव्हा मुंबईमध्ये लोक येऊन धडकली, तेव्हा गावोगावावरनं आलेल्या जी काही लेकरं बाळं आहेत, महिला आहेत, आंदोलक आहेत, ह्या सगळ्यांना जे खायला मिळालं नाही, अशा वेळेला इथल्या काही स्थानिक लोकांनी सुद्धा, काही आजी पुढे आल्या, म्हणजे वयोवृद्ध लोक मराठा समाजातली पुढे आली आणि त्यांनी आपले जे काही आंदोलक आहेत त्यांना काय ज्याला आपण म्हणतो ठेचा भाकरी असेल, झुणका भाकरी असेल, हे खाऊ घातलेलं आहे. पण आज तशी स्थिती आहे का हो? आज कोणी जर आंदोलनासाठी बाहेर एकटं पडावं का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. महागाई आहे, ऊन आहे, उकाडा आहे, असह्य उकाडा आहे. अशा स्थितीमध्ये आज या आंदोलकांची काळजी घेणारा कोणी आहे का, राहील का, हा देखील एक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतोय. दुसरीकडे आपण बघतोय पावसाळा तोंडावर आलेला आहे. आज या आंदोलनामध्ये सहभागी होणारी जी लोक आहेत ही प्रामुख्याने मराठा समाजातला शेतकरी वर्ग आहे. आज त्यांच्यासमोर जेव्हा पावसाळा येतोय तेव्हा शेतीची जी कामं आहेत महत्त्वाची ती करणं गरजेचं आहे. आज त्यातून खतांचा तुटवडा आहे, खतांच्या किमती महागलेल्या आहेत. हे सगळं संकट आज जेव्हा शेतकऱ्याच्या समोर आहे तेव्हा या आंदोलनामध्ये तो सहभागी होईल का? त्यामुळे त्या अर्थाने देखील या टायमिंगच्या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागणार आहे, असा एकूण सगळा प्रश्न. आणि त्यातून मी जे मगाशी सुरुवातीला म्हटलं की मराठा समाजामधला जो तरुण आहे, हा तरुण संभ्रमात पडलेला आहे. हा मुळामध्ये आज या तरुणाला हाताला काम पाहिजे. त्यातून जी काही आंदोलनं झाली त्यातनं तो आशावादी राहिलेला होता की या आंदोलनातनं आपल्याला काहीतरी मिळेल. बरं, तुम्हीच म्हटला GR मिळालेला आहे, आंदोलनाला यश मिळालेलं आहे, आणि मग हे आंदोलन का? या संभ्रमामध्ये आज मराठा समाजातला काही तरुण आलेला आहे. त्यामुळे तो विचारतोय की आज खरंच आंदोलनाची गरज आहे का, आंदोलन आपण का करतो आहोत, असे प्रश्न आज मराठा समाजामधले तरुण विचारायला लागलेत. या बाबतीमध्ये ही चर्चा होतीये की मुळामध्ये मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा माहिती आहे की आरक्षणाचा जो विषय आहे हा विषय एकतर घटनेमधनं विचार करायला लावणारा आणि कायद्याच्या चौकटीतनं या प्रश्नाकडे बघावं लागणार आहे. अशा पद्धतीतनं आंदोलन करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीये. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे का? हो, गंभीर आहे. मराठा आरक्षण पाहिजे का? हो, पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही एक जे महत्वाची लोक आहेत आज महाराष्ट्रातली, मराठा समाजातली, यांनी एकत्र यावं. कायद्याच्या दृष्टिकोनातनं याकडे कसं बघता येईल, कायद्याच्या दृष्टिकोनातनं यातनं वाट कशी काढता येईल, याचं विचार मंथन व्हायला पाहिजे. सातत्याने अशा पद्धतीचं आंदोलन करून आणि महाराष्ट्राला वेठीला धरून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का, असा प्रश्न देखील आता लोक विचारतायत. कधी कधी असाही प्रश्न पडतो की या आंदोलनाला अप्रत्यक्षरित्या जे काही हवा भरतायत, फूस देत आहेत, म्हणजे आपण काही आंदोलनांमधनं आपण बघितलंय, एका आंदोलनामध्ये आपल्याला हे दिसलं, म्हणजे चर्चा झाली की शरद पवार या आंदोलनाला हवा देत आहेत, राजेश टोपे हवा देत आहेत, म्हणजे राष्ट्रवादीकडनं हवा दिली जातीये. आज ते जे सगळे या आंदोलनाला अप्रत्यक्षरित्या सपोर्ट करणारे, समर्थन देणारे, हवा भरणारे जे काही सो कॉल्ड कोणी असतील, ही मंडळी पुढे का नाही आहेत? भरे ते सरकारमधले असू देत, विरोधक असू देत. मी म्हणतो आज सरकारमधले जे काही मराठा नेते आहेत, विरोधकाच्या बाकावर बसणारे जे काही मराठा नेते आहेत, यांनी एकत्र यावं. मनोज जरांगे यांनी एकत्र यावं. हा प्रश्न कसा निकाली निघेल, तो का रेंगाळतोय, यातनं मार्ग काढायचा असेल तर मग त्याला केंद्राकडे जर जायचं असेल तर त्यातले मार्ग काय आहेत, कायद्याच्या कसोटीवर याचा अभ्यास होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे.
पण तसं होताना दिसत नाहीये आणि मग आंदोलनाचं हत्यार उपसलं जात आहे. आता जेव्हा दोन्ही वेळेला आंदोलनं झाली त्यावेळा महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची एक सगळं वातावरण होतं, पार्श्वभूमी होती. त्यामुळे असंही बोललं गेलं की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे निवडणुकीच्या तोंडावर होत आहे, मग याचा लाभ कुणाला तरी मिळेल, मग तो एक तर विरोधी पक्षाला तरी मिळेल किंवा सत्ताधारी याचा लाभ उचलतील, याबद्दलची चर्चा झाली. आता मुळात प्रश्न असा आहे, आता आपण एका टप्प्याचा विचार केला की आंदोलनाचं टायमिंग चुकलंय का. जेव्हा आपण हे मुद्दे बघतो तेव्हा ते चुकल्यासारखं आपल्याला दिसत आहे. आता मुद्दा असा आहे की मनोज जरांगे यांची दिशाच भरकटली आहे का, हा जो प्रश्न आज मराठा समाजामधलेच काही लोक जेव्हा विचारतात, मी काही प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. या प्रतिक्रिया म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काही लोक म्हणतायत की मनोज जरांगेंना कोणीतरी भेटतं आणि मग त्यांनी आंदोलन सुरू केलंय. काही लोक म्हणतायत की त्यांची जी सेटलमेंटची रक्कम होती ती त्यांच्यापर्यंत गेली नाही म्हणून हे आंदोलन सुरू होत आहे. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया या आता समाजामध्ये उमटायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मग प्रश्न असा पडतो की मनोज जरांगेंची दिशा भरकटती आहे का. कारण जेव्हा जेव्हा आंदोलन येतं तेव्हा तेव्हा ते फक्त एकच गोष्ट करतायत, ते म्हणजे एकतर आरक्षण मिळावं हा त्यांचा मुद्दा आहे, पण तो मुद्दा पुढे आणत असताना ते सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर प्रहार करताना आपल्याला बघायला मिळतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर आपण समजू शकतो की ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर नाही बोलायचं तर कोणावर बोलायचं. पण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा सुद्धा जरांगे पाटील एकनाथ शिंदेंवर काही बोलत नव्हते, पण तेव्हा सुद्धा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोलत होते. आता देखील जेव्हा त्यांनी आंदोलनाची हाक दिली तेव्हा देखील ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे आणि हे वाटोळं आम्ही होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या 50 पिढ्या जरी इथं उतरल्या तरी मराठा समाजावर ते अन्याय करू शकणार नाहीत. म्हणजे पुन्हा याच्यामध्ये एक जातीय रंग आणायचा. आज महाराष्ट्र हा वेगवेगळ्या अर्थाने भरडला जातोय, वेगवेगळ्या प्रश्नांवर, वेगवेगळ्या मुद्द्यांवर. एक तर राजकारण म्हणून जरी आपण बघितलं तरी महाराष्ट्रातलं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे की आज महाराष्ट्रातली जनता जी आहे, महाराष्ट्रातला माणूस जो आहे, हा या राजकारणाकडे आता एक तिढीकाल येतेला की आता बास झालं, सत्तेसाठी अजून तुम्ही किती खालच्या पातळीवर जाणार आहात. हे सगळं होत असताना जातीपातीच्या राजकारणावर उतरणं हे कितपत योग्य आहे. म्हणजे काल नाना पाटेकर सुद्धा उद्विग्नतेने असं म्हणाले की आपल्या या महाराष्ट्रातनं जातपात जातच नाही आणि त्यामुळे आता असं वाटायला लागलेलं आहे की कुठेतरी दूर निघून जावं, जिथे आपण असू, आपली चांगली माणसं असतील किंवा ज्या माणसांसाठी आपण काम करूयात, पण नको बाबा इथं राहायला. अशा पद्धतीची एक उद्विग्नता नाना पाटेकरांनी सुद्धा व्यक्त केली आहे. आज जर का आपल्याला एक समाज म्हणून, सगळाच एक समाज म्हणून जर का पुढे जायचं असेल, वर यायचं असेल समाजाला, तर थोडंसं जातीपातीचं राजकारण आपल्याला टाळावं लागणार आहे. आता तेव्हा असा प्रश्न पडतो की खरंच देवेंद्र फडणवीसांनी, जेव्हा मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर एवढं बोलतात तेव्हा खरंच देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजावर अन्याय करणारे आहेत का, ते मारक आहेत का मराठा समाजाच्या आरक्षणाच्यासाठी, हा विचार एक करावा लागणार आहे. तर याचा जेव्हा देखील आपण विचार करतो तेव्हा देखील मुद्दे काय समोर येतात की आजवर या महाराष्ट्रामध्ये जितके म्हणून मराठा मुख्यमंत्री झाले, त्या मराठा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ज्या पद्धतीचे आरक्षणासाठीचे प्रयत्न केले नाहीत, त्यापेक्षा किंचित का विना जास्त प्रयत्न हे देवेंद्र फडणवीसांनी केले. आता देवेंद्र फडणवीस स्वतः सुद्धा कधीतरी म्हटलेले आहेत एकदा उद्विग्न होऊनच, आज देखील काही प्रतिक्रिया आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचा सतत प्रहार केला जातोय. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी सुद्धा, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं 2014 मध्ये, भाजपचं येण्याच्या आधी, तेव्हा देखील काँग्रेस सरकारने 18% का 16% आरक्षण देऊ केलेलं होतं. पण पुढे जाऊन ते हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली. मग त्यानंतर लगेचच सत्ता पालट झालं, देवेंद्र फडणवीसांची सत्ता आली. देवेंद्र फडणवीसांनी जर का पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांनी राज्य मागास आयोग जो आहे त्याला ॲक्टिवेट केलं, त्याला पुन्हा एकदा सक्रिय केलं. याचं कारण असं आहे कारण देवेंद्र फडणवीसांचं असं मत होतं की मराठा समाज हा मागास असल्याचं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण टिकणार नाहीये. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं तर पहिल्यांदी हा राज्य मागास वर्ग आयोग जो आहे त्याला कामी लावलं. जो डेटा आहे तो डेटा संकलन करायला लावलं की आज खरंच मराठा समाज जो आहे
तो शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या तो कसा मागास आहे याचा एक डेटा गोळा करण्याचं काम माझ्या मते 2015 ते 2016 या काळामध्ये 2 वर्षामध्ये ते सुरू झालं. याच्यामध्ये मी जसं म्हटलं की खरी स्थिती काय आहे ही लोकांच्या समोर यावी हे त्यांनी केलं. त्याच दरम्यानमध्ये आपल्याला आठवत आहे की मराठा क्रांती मोर्चा हा गावोगावी जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये निघाला. अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेण्याचं काम या मराठा क्रांती मोर्चानी केलं. कारण अत्यंत मूक असा हा मोर्चा, अत्यंत शिस्तबद्ध असा मोर्चा, पण लाखोंच्या संख्येनं म्हणजे जितक्या मराठा समाज आहे तो रस्त्यावर उतरला होता. अत्यंत पिन ड्रॉप सायलेन्समध्ये तो फक्त त्याची मागणी जी काही आहे त्यासाठी तो रस्त्यावर उतरला. असं आंदोलन यापूर्वी कदाचित बघितलं गेलं नसेल. इतकं शिस्तबद्ध आंदोलन हे मराठा क्रांती मोर्चाच्या त्यावेळेला करण्यात आलं होतं. फडणवीसांच्या सरकारच्या मार्फत सुद्धा त्यावेळेला या मराठा क्रांती मोर्चाचे जे आंदोलक आहेत त्यांना सरकार सामोरं गेलं. त्यांची जी काही म्हणणं आहेत ती सगळी ऐकून घेतली आणि मग त्यांना आश्वासित केलं की गरीब मराठा जो विद्यार्थी आहे त्याला सवलती देण्याचं आश्वासन दिलं गेलं. भरती प्रक्रियेमध्ये त्याला आम्ही दिलासा देऊ असं आश्वासन दिलं गेलं. आणि मग त्यानंतर आपण बघतोय की ते मराठा क्रांती मोर्चाचं जे वादळ होतं, लाल वादळ ज्याला म्हटलं गेलं, ते सगळं मग मागे फिरलं. 2016-17 साली देवेंद्र फडणवीस यांनी सारथी संस्थेची सुद्धा निर्मिती केली. आता सारथी म्हणजे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था. या सारथीला शासनाकडनं आर्थिक सहाय्य करण्यात आलं. या माध्यमातून फडणवीस सरकारचा म्हणजे खरं तर असं म्हटलं जातं की फडणवीस सरकारचा हा सगळ्यात मोठा एक इन्स्टिट्यूशनल असा निर्णय राहिलेला आहे. मग याच्यामध्ये UPSC असेल, MPSC असेल, कोचिंग क्लासेस असतील, परदेशी शिक्षण असेल, गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची योजना असेल किंवा जे विद्यार्थी बाहेर राहतात त्यांना हॉस्टेलची सुविधा असेल, याचं मार्गदर्शन किंवा या बाबतीतलं सगळं प्रोत्साहन या सारथीच्या माध्यमातून केलं जात होतं. पुढे जाऊन या सारथीला सुद्धा त्याचा निधी सुद्धा फडणवीसांच्या काळामध्ये त्यांनी वाढवून दिला होता. आणि याच दरम्यान आपल्याला माहिती आहे की पुन्हा एकदा एक तणाव निर्माण झालेला होता. तो तणाव म्हणजे आषाढी एकादशी होती. देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूरला येऊ नये अशा पद्धतीने एक आक्रमक सगळा तणाव निर्माण झालेला होता. त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अगदी शांतपणाने निर्णय घेतला की मी जाणार नाही. जर समाजाला असं वाटत असेल की मी अजून कमी पडतोय तर त्या दृष्टीतनं त्यांनी पंढरपूरला जाणं टाळलं. म्हणजे खरं तर इतिहासातली अशी पहिलीच गोष्ट असेल की मुख्यमंत्र्यांनी आषाढीची जी पूजा असते, जी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते, त्या पूजेला मुख्यमंत्री गेले नाहीत. त्यानंतर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं काही निर्णय घेतले ज्याच्यामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण, म्हणजे हे सुद्धा त्यांनी कसं दिलं तर जो डाटा त्यांनी गोळा केलेला होता, एम्पेरिकल डाटा, की ज्या डाट्यामधनं मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे या सगळ्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस सरकारने 16% आरक्षण दिलं. हे आरक्षण देवेंद्र फडणवीसच्या सरकारने हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते टिकवलं. अशा पद्धतीचं देखील एक चित्र आपण या माध्यमातून बघितलेलं आहे. आता पुढे मग जेव्हा ते सत्ता बदल झाला त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने त्याच्यापूर्वी म्हणजे जेव्हा हायकोर्टानं ते टिकवलं नाही तर हे आरक्षण वैध आहे हे देखील कोर्टाने सांगितलं. फक्त जे 16% होतं त्याच्याऐवजी कोर्टाने 12% हे शिक्षणामध्ये, 13% नोकरी भरतीमध्ये असं केलं. पण कोर्टाने हे मान्य केलं की वैध आहे. आता पुढे सरकार बदललं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. मग त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने स्टे आणला. तो स्टे सुद्धा आणताना फडणवीस असं म्हणाले की तुम्ही हा डाटा जो आहे तो अपडेट करून
सबमिट करा. कुणीकडनं जोपर्यंत आपण हा समाज मागास आहे हे दाखवत नाही तोपर्यंत या आरक्षणाला कोणी धक्का लावू लागणार नाही. फडणवीस असताना त्यांनी या आरक्षणाला धक्का लावू दिला नव्हता आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही ही लढाई लढलो असतो पण आमचं सरकारच गेलं. अशा पद्धतीचं चित्र म्हणजे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये जे जे म्हणून मराठा समाजासाठी करता येईल, अण्णाभाऊ पाटील संस्थेच्या मार्फत सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये घेतले गेले. त्यानंतर शिंदे फडणवीस या दोघांचं सरकार आलं. या दोघांनी सुद्धा जितकं म्हणून करता येईल म्हणजे जो पहिला वाशीपर्यंत जेव्हा मनोज जरांगे पाटील येऊन धडकलेले होते तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा GR काढून मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतो आहोत अशा पद्धतीचं एक स्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असोत किंवा भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेंचं सरकार असो या काळामध्ये हे प्रयत्न झालेले आहेत. यापूर्वी अशा पद्धतीचे प्रयत्न होताना आपल्याला कधीही दिसले नाहीत. मग इतकं सगळं असताना सातत्याने मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांनी का बरं बोलतात याच्या मागचं एक कारण जे बोललं जात आहे सध्या ज्याची चर्चा ही जोरदार आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरनं हटवणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे. का तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि आज महाराष्ट्रावर मुख्यमंत्री कोण असावा तर तो मराठा समाजाचा असावा ही कायमच मागणी राहिलेली आहे. हे सगळं बघता आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या आडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करायचं हे योग्य पद्धतीने महाराष्ट्र हाताळू शकत नाही आहेत. हे योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळू शकले नाही आहेत. आज महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही योग्य राहिलेली नाही आहे. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत. अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करायचं आणि मुख्यमंत्री पदावरनं देवेंद्र फडणवीसांना हटवण्याचा हा एक कार्यक्रम तर नाही ना अशा पद्धतीची एक चर्चा ही त्या दृष्टीनं सुरू झाली आहे. म्हणून मी या सगळ्या प्रश्नाकडे 2 टप्प्यामध्ये बघितलं. एक, जरांगे पाटील यांचं टायमिंग चुकलंय का आणि दुसरं, जरांगे पाटील यांची मुळात दिशाच भरकटती आहे का या अर्थाने आपण या सगळ्याकडे बघतोय. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय? खरंच मनोज जरांगे यांचं आता परत एकदा सुरू होणारं आंदोलन हे योग्य आहे का? योग्य जर असेल तर आता ज्या टायमिंगला ते सुरू करतायत हे टायमिंग त्यांचं योग्य आहे की अयोग्य आहे? आणि तिसरा मुद्दा की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं हे कुठेतरी राजकीय मुद्द्यावर भरकटतंय का? काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.